ધારાસભ્ય આમસિયા દાદા પાડવીની મોટી પહેલ। અક્કલકુવા તાલુકાની 30 પંચાયતોને પાણીના ટેન્કરનું કરાયું વિતરણ। ઉનાળા પૂર્વે પાણીની સમસ્યા સામે જંગ અક્કલકુવા અકરાણી મત વિસ્તારમાં જનસુવિધામાં વધારો। મહારાષ્ટ્રના નંદુરબાર જિલ્લાના અક્કલકુવા અકરાણી વિધાનસભા મત વિસ્તારના લોકો માટે આજે રાહતના સમાચાર સામે આવ્યા છે। ઉનાળો હજુ શરૂ થાય તે પહેલા જ સ્થાનિક ધારાસભ્ય શ્રી આમસિયા દાદા પાડવી એક્શન મોડમાં જોવા મળ્યા છે। અક્કલકુવા તાલુકાના અંતરિયાળ વિસ્તારોમાં પીવાના પાણીની સમસ્યાને પહોંચી વળવા માટે ધારાસભ્ય દ્વારા એક પ્રશંસનીય કામગીરી કરવામાં આવી છે। આજે એક ભવ્ય કાર્યક્રમ દરમિયાન ધારાસભ્ય આમસિયા દાદા પાડવી દ્વારા અક્કલકુવા તાલુકાના 30 જેટલી ગ્રામ પંચાયતોને પાણીના ટેન્કરનું વિતરણ કરવામાં આવ્યું છે। આપને જણાવી દઈએ કે આ વિસ્તાર ડુંગરાળ હોવાથી ઉનાળાના દિવસોમાં પાણીની ભારે અછત સર્જાતી હોય છે। ગ્રામીણ મહિલાઓને પાણી માટે દૂર સુધી ભટકવું ન પડે અને પંચાયત સ્તરે તાત્કાલિક પાણીની વ્યવસ્થા થઈ શકે તે હેતુથી આ ટેન્કરો ફાળવવામાં આવ્યા છે। ધારાસભ્યશ્રી આ તકે જણાવ્યું કે જનતાની સેવા એ જ અમારો મુખ્ય ઉદ્દેશ છે। આગામી સમયમાં પણ વિવિધ પ્રશ્નોનો કાયમી ઉકેલ માટે સરકારમાં રજૂઆતો ચાલુ રહેશે। આ વિતરણ કાર્યક્રમમાં વિવિધ પંચાયતના સરપંચો અને સ્થાનિક આગેવાનો મોટી સંખ્યામાં ઉપસ્થિત રહ્યા હતા। રિપોર્ટર સુહાસ રવિ, કુકરમુંડા, તાપી। खेलने की जागेच्या केला भी अधिकारी ना तो तहसीलदार वे, कलेक्टर वे किंवा पालक मंत्री वे, मुख्यमंत्री वे, तुमने ये ताकत दिली है सरपंचोने। सरपंच के तो पाठवू सके या पेशा कानून में जो सरपंच जो ठरवे तीही आमदार भी ना काय की सकतो। पावर ते अधिकार तुमने दिला है, फक्त तुम हो या इस्तेमाल क्या। मी आमशा फुलजी पाडवी दडगाव अक्कलकुवा विधानसभाचा आमदार आहे। जी आज मला या गोष्टीचा आनंद आहे की या राज्यामधून नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्ह्यामधून खास करून अक्कलकुवा तालुकामध्ये जे आमच्या पालकमंत्री आहे मान्य कोकाटे साहेब ते आता नाही आहे। ते जेव्हा ते पालकमंत्री असताना आम्ही मागणी केली होती का माझ्या भागात जे योजना आहे
ते अतिदुर्गम भाग आहे आणि त्याच्यात भेटायला पाहिजे. आणि म्हणून हे खास आज योजना तर भरपूर दिली आहे, पण याच्यामध्ये आज इथे या अक्कलकुवा या ठिकाणी मोठा या 30 गावामध्ये आम्ही टँकर वाटप करत आहे. त्याच्यात 30 ग्रामपंचायत्या, त्याच्यामधले गावे असेल, त्यांना मोठे गाव असेल त्यांनासुद्धा वैयक्तिक आपण देऊन टाकले आहे. तर आता 30 टँकर वाटले आहे. अजून मी धडगाव अक्कलकुवासाठी 50 टँकर मागणी केली आहे, ते सुद्धा लवकरच वाटू. पण मी का पालकमंत्रीचा आभार मानतो का पालकमंत्री साहेबाने मला एकच वेळा 135 अंगणवाड्या दिल्या. त्याच्यानंतर मला त्याने मोठ्या प्रमाणात शाळासुद्धा 58 दिल्या. त्याच्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये साकोबसुद्धा आम्हाला मंजूर करून दिल्या. आणि आता या 2 दिवसामध्ये आम्ही 33 KVच्या ते पुनर्वसन असेल किंवा गमन असेल, कोयलीवीर असेल, लगेच आम्ही पेसरी दौलासुद्धा उद्घाटन करणार आहे. या भागामध्ये ते आरोग्यासाठी व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्थासाठी सुद्धा आम्ही उपकेंद्रे 23 उपकेंद्रे या माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणलं. माझं स्वप्न एकच आहे का या माझ्या भागामध्ये जे आझादीच्या 77 वर्षामध्ये जे योजना झाली नाही ते योजना खास करून सरकारकडून आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांच्या आशीर्वादाने आम्ही काम करतो आहे. आणि या मतदारसंघामध्ये धडगाव अक्कलकुवामध्ये जे 422 गावांना लेट नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही उद्घाटन केलं आहे. मागे तरुणमाल या भागात 48 कोटी रुपये आणले होते, त्याच्यातून हे काम चालू आहे. आणि आता 44 कोटीसुद्धा आता आणले आहे. ते 1 महिन्याच्या आत ते सुद्धा आम्ही चालू करू. या भागामध्ये मोठे योजना कसं करून आणायचे ते एकनाथराव शिंदे साहेबांकडून आम्ही आणतो. आणि माझ्या धडगाव अक्कलकुवा या मतदारसंघामध्ये जे योजना बाकी असेल ते योजना आणून माझ्या या आदिवासी समाजामध्ये माझ्याने जेवढं चांगलं करता येईल तेवढं या लोकांसाठी, माझ्या समाजासाठी किंवा माझ्या या मतदारसंघामध्ये जे राहणारे तमाम समाज असेल त्यांचा विकास कसं करता येईल. मी एक आमदार झाल्यानंतर या 12-13 महिन्यामध्ये हे सगळी योजना मी खेचून आणली आहे. आणि सरकारकडून जे आमच्या मतदारसंघामध्ये जे तमाम विकास कामे बाकी आहे ते सुद्धा मी आणून काम करणार आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.